ठाण्यात वटपौर्णिमा साजरी, सुवासिनींचा उत्स्फूर्त सहभाग. ठाणे शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरातील वडाच्या झाडाजवळ वटसावित्री व्रतासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पतीच्या दीर्घ आयुष्याच्या कामनेसाठी महिलांनी वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारत पूजन केले आणि सावित्री सत्यवानाच्या पूजनाचे धार्मिक वातावरण निर्माण झाले. काही महिलांनी सामूहिक पूजनाचे आयोजन केले होते, तर काहींनी पारंपरिक पद्धतीने घरी पूजा केली. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठीही ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्ये खास सजावट करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पेहरावात ओवाळणी, गोड पदार्थ वाटप, व्रतकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला. माझं नाव जयंत भामदास कांबळे. मी धोबिया टेमी नाक्यालाच राहतो. आज माझ्या लग्नाला 9 वर्ष झालेत. दरवर्षी बायकोसोबत मी येतो, कारण की तिने ठरवलंय की वटपौर्णिमा कधी असेल तर माझ्यासोबतच यायचं. तर 7 का आता 9 झालेत. 9 वर्ष कंप्लीट झालेत. महिला नवऱ्यासाठी आता सांगायचं तात्पर्य असं आहे की मी तर स्वतःला नशिबवान समजतो की अशी बायको भेटली. बाकीच्यांचं काय सांगता येत नाही. माझं नाव आम्ही जयंत कांबळे. मी इथेच धोबियाळीत राहते आणि हे माझं 9वा वर्ष आहे. बाकी काही नको, बस हाच नवरा पाहिजे 7 जन्म, बाकी काही नाही मागणं आणि असंच सुखात ठेवत त्यांना. माझं नाव रोहिणी स्वप्नील क्षीरसागर आहे. मी घनसोलीवरून आली आहे. माझं पहिलंच वर्ष आहे वटपौर्णिमेचं. खूप छान वाटतंय. वडाची पूजा करताना काय मागणं मागितलं? वडाची पूजा करताना मागणं फक्त एवढंच मागितलं की 7 जन्मी हाच नवरा मिळावा.